जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकता। बृहमुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे जाहिरात आली आहे, भरती निघाली आहे। कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी ही भरती होते आणि तुम्ही ते बघू शकता। टोटल 226 जागांसाठी भरती होते आणि पेमेंट पण चांगला आहे। 81,000 रुपये प्रति महिना इथे पेमेंट असणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कोणासाठी किती जागा आहे, त्यानंतर कशा प्रकारे अप्लाय करायचं, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, सगळं मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल, इंस्टाग्राम चॅनल, टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर करून घ्या, कारण की स्कॉलरशिप अपडेट, फ्री कोर्सेस, करिअर मार्गदर्शन, नवीन नवीन व्हिडिओज, माहिती तुम्हाला देतोय। नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे। तर मित्रांनो, चांगली भरती निघाली आहे, महानगरपालिकेत भरती आहे आणि या PDF मध्ये सगळी माहिती दिली आहे। फॉर्म कधीपासून भरणार आहे तर 15/8/2023 पासून फॉर्म भरणं सुरू झालंय, जे की 4/9/2023 म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ऑनलाइन अप्लाय करायचं आहे। इथे बघा, ही वेबसाईट आहे, ही वेबसाईट पण मी तुम्हाला दाखवून देणार आहे। या वेबसाईटवरून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। ओके, आता महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतो। त्यानंतर शैक्षणिक पात्रता का पाहिजे, मग पहिल्या प्रयत्नात तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि 45% तुम्ही कला, विज्ञान आणि वाणिज्य विधी शाखेतील पदवी तुमच्याकडे आहे आणि इथे टायपिंग लागणार आहे, कारण की कनिष्ठ लघुलेखकसाठी ही भरती होते। व मराठी टंकलेखन म्हणजे टायपिंगचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आहे आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तसेच मराठी लघुलेखक 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार। MSCITचं सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे, त्यामुळे इथे जे पण पात्र आहे ते बिंदास अप्लाय करू शकणार आहात। बाकीचे डिटेल्स तुम्हाला इथे PDF मध्ये मिळून जाईल। कशा प्रकारे एक्झाम होणार आहे, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया, महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, महिलांसाठी झालं, माजी सैनिकांसाठी झालं, किंवा जे अनाथ मुलं आहेत, दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जागा राखीव आहे, तुम्ही पण इथे अप्लाय करू शकताय। त्यानंतर वयोमर्यादा आपण बघायला गेलो तर कमीत कमी 18 तुमचं वय पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय 55 आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकणार। मग यापैकी तुम्ही कशात मोडतात, म्हणजे महिला आहात, खेळाडू आहात, अनाथ आहात, त्यानुसार तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे आणि तसं अप्लाय करायचं आहे। त्यानंतर निवड कशी होणार आहे तर इथे एक एक्झाम होणार आहे। इथे बघा, बहुपर्याय म्हणजे MCQ टाईप इथे एक्झाम होणार आहे आणि ज्या एक्झामचा दर्जा कसा म्हणजे 12वीचं जे अभ्यासक्रम होतं त्यानुसार असणार आहे। मग मराठी भाषा, व्याकरण, इंग्रजी भाषा, व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे सब्जेक्ट असणार आहे। टोटल 100 प्रश्न असणार आहे 200 गुणांसाठी, ज्यामध्ये तुम्हाला 40% पाडणं आवश्यक आहे, म्हणजे 80 मार्क पाडणं आवश्यक आहे। सरळ सेवा भरती आहे, त्यामुळे बिंदास तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। त्यानंतर इथे परीक्षा शुल्क किती आहे तर मागासवर्गीयांकरता 900 रुपये आणि जर तुम्ही खुल्या प्रवर्गातनं म्हणजे ओपनमधून अप्लाय करताय तर 1000 रुपये एवढी फी आहे। गव्हर्नमेंट खूप जास्त चार्जेस घेतोय, प्रत्येक गव्हर्नमेंट भरतीसाठी 1000 रुपये चार्जेस ठेवण्यात येत आहे, जे की तुम्ही ऑनलाईन मोडद्वारे करू शकणार आहात। सगळी माहिती याच्यात दिलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे। काही अडलं तुम्ही कमेंट करू शकताय। थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगितलंय, जे एलिजिबल आहे, ज्यांना महानगरपालिकेत जॉब पाहिजे आहे, नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।